माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न केला होता की नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये काय धोरण सरकार करणार आहे. कारण जीएमआरटीचं कारण दिलं जातंय. जीएमआरटी कडून आम्ही जे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी आम्ही, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे जीएमआरटी लिहिलंय की आमच्याकडे काही विचारणाच झालेली नाही, त्यामुळं त्यांचे अडचण असण्याचं काही कारणच येत नाही किंवा अडचण त्यांनी सांगितलेलीच नाही. आणि मग त्या सगळ्या चर्चेवर उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की आपण तज्ज्ञांची कमिटी नेमून 3 ते 4 महिन्यामध्ये याचा अहवाल घेऊ आणि अगदीच जी लांबून नगरवरून जाणारी रेल्वे होती त्याच्याऐवजी तुला अजून जवळ कसं आणता येईल, जीएमआरटीचंही अडचण राहणार नाही आणि या संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, जुन्नर या लोकांनाही सेवा मिळेल अशा पद्धतीचा मध्यम मार्ग काय काढता येईल याच्यावर त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. तर मला खात्री आहे की निश्चितपणे याच्यामध्ये मार्ग निघेल. अतिक्रमण काढत असताना शेवटी आपल्याला ते टप्प्याटप्प्याने काढावं लागतात. जे पक्की अतिक्रमण आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी असतात, त्यांना नोटिसा द्याव्या लागतात, त्याच्यात अनेक पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर तेही आपल्याला करता येऊ शकतं. अडचण अशी आहे की मागच्या काळामध्ये संगमनेर शहरात आणि संगमनेरच नाही तर सगळीकडेच मी सांगतो की बांधकाम परवानगीप्रमाणे बांधकाम होत नाही, त्यामुळं लोकांनाही त्याची सवय नाही आणि कोणी आजपर्यंत विचारायला गेलेलं नाही. त्यामुळे थोडीशी सवय लागायला वेळ जाणार आहे. मात्र रस्त्यात जे अतिक्रमण येत असतील, मग ते पक्के असो किंवा कच्चे असो, ज्याच्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते, ज्याच्यामुळे कुठेतरी पार्किंगला अडचण निर्माण होते, ज्याच्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, असे अतिक्रमण नगरपालिका काढणार आहे. आणि ही मोहीम काय फक्त 1 दिवसाची 2 दिवसाची नाही, ही कायमस्वरूपी मोहीम आहे. 8 मार्च रोजी आपण रक्षक दल लॉन्च करतोय महिला दिनाच्या निमित्ताने. तुम्हाला सगळ्यांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. सकाळी 9 वाजता आपण स्टेडियमवर यावं महिला दिनाच्या दिवशी, रविवारी 8 वाजता. रक्षक दल जे आहे स्टेडियमवर, तर रक्षक दल जे आहे ते रक्षक दल हे गावामध्ये महिलांच्या सुरक्षतेचं काम करेल. त्याचबरोबर अनधिकृत जे फेरीवाले किंवा व्यवसाय करणारे असतील त्यांच्यावर कारवाई करेल. त्याचबरोबर कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर काम करेल. इलिगल होर्डिंग, पोस्टर, बॅनर कोणी लावत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल. हे सगळे कामं करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करून संगमनेरकरांच्या सेवेमध्ये नगरपालिकेचं रक्षक दल येत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाशी पण आमची चर्चा झालेली आहे. रात्री जेव्हा गस्त रक्षक दल घालेल तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील असेल, जेणेकरून आज पोलिसांची कर्मचारी संख्या कमी आहे, पोलिसांकडे गाडी नाही, पोलिसांकडे अनेक अडचणी आहेत. म्हणजे गाडी म्हणजे 2च गाड्या आहेत त्यांच्याकडे शहर पोलीसकडे आणि त्यांची हद्द मोठी आहे. तर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन मिळून शहरातील कायदा व सुव्यवस्था, कारण आपण पाहतो की चेन स्नॅचिंग हे ते खूप प्रकार महिलांचे होत आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण ते 11 लोकांची संख्या आहे. नाही त्याचे 2-3 महिला, कारण दिवसा महिलांची ड्युटी आणि संध्याकाळी आणि बाकी पुरुष असणार, परंतु ते पेट्रोलिंग दिवसभर करत राहणार. तर त्याच्यासाठी एक यंत्रणा उभी नगरपालिकेत केलेली आहे आणि ही सुद्धा राज्यातील पहिली नगरपालिका आहे की अशा पद्धतीची यंत्रणा आपल्या सुरक्षतेसाठी आपण केलेली आहे. त्याच्यामुळे तोच महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता अनेक लोक मागणी करतात की शिवाजी पुतळ्यापासून नदीच्या पुलापर्यंत तुम्ही अतिक्रमण काढा. आता हा रस्ता कोणाच्या मालकीचा आहे? पीडब्ल्यूडीचे, नॅशनल हायवेकडून पीडब्ल्यूडी काढा. म्हणजे अतिक्रमण कोणी काढायला पाहिजे? पीडब्ल्यूडी काढायला पाहिजे. पीडब्ल्यूडीला आम्ही 4 वेळा विचारलं, पीडब्ल्यूडी म्हणतोय हद्दच फायनल नाही. रस्ताच नेमका केवढा आहे हे पीडब्ल्यूडी कडे नकाशाच नाहीये, मोजमापच नाही. कारण तो रस्ता आपला 70-80 वर्ष जुना आहे. आणि म्हणून जे म्हणतात नगरपालिकेचं अतिक्रमण तिथं काढा, तिथं नगरपालिका अतिक्रमण काढूच शकत नाही. कारण त्याच्या हद्दी पुन्हा फायनल करून त्या जागा, त्या रस्त्याचा मालक कोण आहे? पीडब्ल्यूडी आहे, त्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे तो विषय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न आपण मांडला तो अत्यंत अडचणी पक्क्या बांधकामांच्या बाबतीत आहे, कायदेशीर अडचण आहे. मात्र त्याच्यामध्ये आपण पर्याय शोधतो आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढच्या काळामध्ये अनधिकृत बांधकाम आपण होऊ देणार नाही.
याच्यामध्ये आपण सवलत नाही म्हणणार मी, परंतु थोडस आपण एक दृष्टिकोन जो आपण म्हणतो सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे असेल, जे छोटे घरं बांधकाम करतायत, जे रहिवासी भागामध्ये बांधकाम करतायत, त्याच्यात थोडंफार आपण समजून घेऊ शकतो. परंतु कमर्शियल एरियामध्ये मात्र बांधकाम, आज पार्किंग दाखवली आहे, त्याच्यात गोडाऊन केले. आपण नगरपालिकेतर्फे सगळ्यांना नोटीस दिली की 15 दिवसात, इन्क्लुडिंग बस स्टँडला पण नोटीस दिलेली आपण की 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचं पार्किंग चालू करा, नाहीतर ते पार्किंग जे आहे ते नगरपालिका ताब्यात घेईल. कायद्याने ताब्यात घेणं पार्किंग अलाउड आहे. त्यामुळं जेवढे खाजगी आणि कोणी पार्किंग दाखवलं असेल आणि पार्किंग वापरत नसेल तर ते सगळे पार्किंग 15 दिवसात त्यांनी खुले केले पाहिजे. नाहीतर ते सगळे पार्किंग जे आहे ते नगरपालिका ताब्यात घेईल आणि तिथं पॅड पार्क करून त्याचं टेंडर करेल आणि तिथे लोकांना गाड्या लावण्याची व्यवस्था करेल. सांगितलं तसं दोन्ही बाजूला काम करावं लागणार आहे. उत्पन्नाची बाजू वाढवावं लागेल आणि खर्चाच्या बाजूवर कंट्रोल ठेवावं लागेल. म्हणजे विनाकारण जे होणारे जे खर्च आहेत ते कंट्रोल करायचे. त्याचे पहिलं पाऊलच नगराध्यक्षाच्या मानधनापासून चालू केलं. आता सत्कार आणि याच्यासाठी वर्षाला 2-3 लाख रुपये खर्च होतो, तो आम्ही यावर्षीपासून बंद करून टाकला. कुठल्याही कार्यक्रमामध्ये सत्कार आणि या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. असं जे जे छोट्या छोट्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 15 कोटी रुपयाची थकबाकी घरपट्टी आहे, घरपट्टीची, त्याच्या जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपयाची तर शासकीय इमारतींची आहे. म्हणजे प्रांत कार्यालयाची थकबाकी आहे, तहसील कार्यालयाची आहे, MSCDची आहे, पोलीस स्टेशनची आहे, यांच्या थकबाकी आहेत. तर ते सगळ्यांकडे जायचंय, कारण ते म्हणजे त्याच्यामुळे सगळे वसुलीवर आपल्याला जोर लावणे, वसुलीची यंत्रणा चांगली करणे. ती करत असताना त्याच्यात अनेक नागरिकांच्या ह्या पण तक्रारी असतात, वेळेवर बिलं येत नाही, बिलं चुकीचे असतात, अमुक दमुक. आता हा सुद्धा प्रश्न नगरपालिकेशी संबंधित नाही, कारण याचं सॉफ्टवेअर राज्य शासनाने दिलेलं आहे आणि ते कंपल्सरी केले आणि ते सॉफ्टवेअर निम्म्या वेळा बंद असतं. ते सॉफ्टवेअर बंद असतं निम्म्या वेळा. त्याच्यामुळे तुम्ही गेले का लगेच दाखला भेटत नाही. 1500 दाखले प्रलंबित होते लोकांचे, जन्म मृत्यूचे 1500 दाखले. आपण 10 दिवसात यंत्रणा लावून 1500 दाखले पूर्ण केले, लोकांना घरपोच केले. घरपोच जन्म मृत्यूचे दाखले लोकांना पोच करतात. आता तिथं नगरपालिकेत रोज 150 ते 200 लोक दाखल्यांसाठी येत होते, आता तो आकडा डायरेक्ट 50वर आलाय. 50च लोक येतात. त्याच्यामुळे जो काम करणार आहे त्यालाही त्रास होत नाही. नाही तर त्याच्यात अशा अंगावरच उभे राहायचे लोक, माझा आत्ताच पाहिजे, माझा आत्ताच पाहिजे. त्याच्यात आपण डॉक्टर लोकांना सांगितलं डिलिव्हरी झालं तुम्ही तुमची नोंद तिथंच केली पाहिजे, जी सगळ्या बाकीच्या महापालिका करतात तशीच केली पाहिजे. त्याचं या सगळ्या सिस्टीम आपण लावतोय. छोटे छोटे बदल करून नगरपालिकेचं प्रशासन कारभार सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे. महिना पासून आपण सातत्याने सगळ्यांना सूचना देतो आहे की 1 मार्च पासून आपण करणार आहे. आपण अर्ध्या रात्रीतून डायरेक्ट आलेलो नाही, कोणावरही अचानक कारवाई केलेली नाही. त्यांच्या जे कमिटी आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या मी तुम्हाला सांगितलं तसं 20/1/2026 ला आणि 20/2/2026 ला अशा 2 बैठका घेतल्या. आता शेवटी त्यांचा प्रतिनिधी जे हॉकर कमिटीमध्ये आहे त्यांनी परत जाऊन त्यांच्या लोकांशी चर्चा करणं, पर्याय. आता घास बाजार असेल, नेहरू चौक असेल, इथं एक जण ज्याला जागा दिली 5-5 पाट्या लावून ते व्यवसाय करतायत. ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण खूप वेळ दिली आणि आपण पर्याय व्यवस्था करणार आहे, प्रत्येकाची करणार आहे. कोणाच्याही पोटावर पाय देण्याचा आपला हेतू नाही. प्रत्येकाला संधी मिळणार आहे, पण कुठेतरी त्यांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे ना. 1.5 महिना झाला आपण त्यांना संधी देतोय, तर त्यांनी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने असं झालं की कोणाला वाटलं की कारवाई होणारच नाही. बरं झाली तरी लोकांना वाटतं की 1 दिवस होईल, 2 दिवस होईल. कोणाला अजून त्याचा अंदाजच नाही कधी रोज होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण होर्डिंगच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की आता उगाच आज शिवजयंती म्हणून आपण लावायला परवानगी दिली, परंतु आज रात्रीतून त्यांना ते काढावंच लागणार आहे. मागची शिवजयंती होती, आपण पाहिलं त्यांनी लावले, त्यांना लगेच नोटिसा गेल्या तर तुम्ही लावले तुम्हीच काढायचे, नाहीतर तुमच्या घरपट्टीमध्ये तयार होणार आहे. त्याचा ठराव आपण नगरपालिकेत केलेला आहे. तर कोणीही जर अनधिकृतपणे फलक लावला तर डायरेक्ट त्याचा दंड जो आहे त्याच्या घरपट्टीमध्ये ऍड होणार आहे. त्याच्यामुळे कोणी लावणारच नाही. आंबेडकरांचा जो स्मारक आहे त्याचंही आपण नूतनीकरण करतोय.
नव्याने त्याला पण उभं करतोय, पूर्णाकृती पुतळा करतोय, संविधान भिंत करतोय. एका शहरात 2 पुतळे असू शकत नाही, त्याला 2 किलोमीटरचा अंतराची अट आहे. त्यामुळं साहजिकच जुना जो छत्रपतींचा पुतळा आहे तो आपल्याला हलवा लागणार आहे. तर तिथं आपण शहीद स्मारक व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधवांच्या नावाने करायचा असा आपण निर्णय घेतलेला आहे. तिथं 100 फुटी तिरंगा झेंडा आपण लावणार आहे, जो या तालुक्यातल्या म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून ते विद्यमान काळापर्यंत सैन्यासाठी, आपल्या देशासाठी, साम्राज्यासाठी लढणारे जे जे लोक होऊन गेले त्यांना समर्पित असलेलं ते एक स्मारक असेल. आपसही आपण ठरवलेले हे सगळे विषय आपण घेतले. पैसे वाचवायचे म्हणून संगमनेर नगरपालिकेचे पहिली नगरपालिका राज्यातली, त्या जिथं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी ठराव करून सांगितलं आम्ही मानधन घेणार नाही. 25,000 रुपये महिना मानधन नगराध्यक्षाला आहे, परंतु ते सुद्धा आपण घ्यायचं नाही असा निर्णय घेतला. आणि तो ठराव करत असताना त्याच्यात आपण शब्द जर वाचला तर असं लिहिलेलं आहे की नगर परिषद सदस्य व अध्यक्ष यांना भत्ते व मानधन नगर परिषदेचे वार्षिक उत्पन्न 50 कोटी रुपये होईपर्यंत बंद करणे. म्हणजे उद्दिष्ट पण ठेवलेले आहे, बंद करणे म्हणजे आम्हाला नगरपालिकेचं उत्पन्न 50 कोटी रुपयेपर्यंत करायचे. नगरपालिकेचं उत्पन्न करायचे मार्ग कोणते असतात? 4-5 मार्ग असतात. तर गाळा भाडे, व्यावसायिक कर, हे 2-4 प्रकार आहे. हा आपला अर्थसंकल्प पहिला आपला असा आहे की आपण ह्याच्यात 1% कराची वाढ केलेली नाही. ना घरपट्टीची वाढ आहे, ना पाणीपट्टीची वाढ आहे, कुठल्याच पद्धतीची दरवाढ आपण केली नाही. फक्त एक प्रकारची दरवाढ करण्याचं प्रस्तावित केलं होतं, ते म्हणजे व्यवसाय जे कर आहे, व्यवसाय परवाने त्याचे रेट वाढवायचे होते. त्याचे रेट का वाढवायचे होते? कारण 2005 साली त्याचे रेट होते ठरले. 2011-12ला दिलीपराव कुंड नगराध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी त्याचे रेट वाढवले होते. आता 2012 नंतर 2026 साला अजून 1 रुपया त्याच्यात आपण वाढवलेले नाही. मात्र व्यापारी असोसिएशन आणि ते सगळे लोक आमच्याकडे चर्चा करायला आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे रेट यावर्षी वाढवण्यापेक्षा पुढच्या वर्षी वाढवा. दरम्यानच्या काळात जे लोक व्यवसाय परवाना घेत नाही त्यांना पण आम्ही सांगू